निर्दोष आहात हे सिद्ध कसं करायचं? अहो मी तुम्हाला ऍडव्हान्स म्हणून दिलेले पैसे तुम्ही मला परत करायला हवेत ना. मग तशी तुम्ही आधी आम्हाला एक नोटीस पाठवा. पुढल्या कारवाईसाठी आम्ही ही केस पोलिसांच्या हवाली करतो. पांढरे, मला सांगा, हर्षवर्धन भोसले आणि प्रियांका राव यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? बोला साहेब, कशी काय आठवण काढलीत? एक काम आहे करणार, माझी आष्टीच्या जमिनीची फाईल मी आपल्या कपाटाच्या तिजोरीत ठेवली आहे, ती काढून ठेव. आष्टीच्या जमिनीची फाईल? हां, ती काढून ठेव. काय झालं? निर्णय आपल्या विरोधात लागलाय संयुक्ता. ही केस आता पोलिसांच्या स्वाधीन केली आहे त्यांनी. कदाचित 420 कलमाखाली मला अटक पण होऊ शकते. सगळं सगळं संपलंय संयुक्ता. यावेळी मी सपशेल हरलोय. संयुक्ता, 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 माझ्यामुळे झालंय हे सगळं. माझ्यामुळे झालंय सगळं. संयुक्ता काय बोलतेस तू? सगळ्याला मी कारणीभूत आहे. शिक्षा तुम्हाला नाही, मला व्हायला हवी. माझी चूक आहे. माझी चूक आहे सगळी. संयुक्ता, वेड्यासारखं बोलू नकोस. अगं, तुझी चूक काय आहे? माझं नशीब वाईट म्हणून नाही. नाही नाही नाही, तुमचं नशीब वाईट नाहीये. हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्यासाठी तो महेंद्र आपल्या आयुष्यात आला. माझ्यासाठी फसवलं त्यांनी तुम्हाला. माझ्यासाठी, माझ्यावरच्या खोट्या प्रेमासाठी त्यांनी हे सगळं केलं. सचिन, त्याला मी हवी आहे. मी हवी आहे त्याला. संगीता, काय बोलतेस तू? शुद्धीवर आहेस का? संगीता, सचिन, महेंद्र एक नंबरचा नालायक माणूस आहे. त्यांनी मला एक आणि मी नाही म्हणाले म्हणून. बस बस संगीता, बस. यापुढे एक शब्दही बोलू नकोस आणि अजिबात रडू नकोस.
त्यांनी मैत्रीचा हात पुढे करून पाठीत खंजीर खुपसलाय आपल्या. रामपूर साला माझ्या बायकोवर वाईट नजर ठेवली त्यांनी. संयोगिता, त्यांनी तुला रडवलं ना, आता रडण्याची पाळी त्याची आहे. तुम्ही डोक्यात राग नका घालून घेऊ. तुम्ही रागाच्या भरात काहीतरी करून बसाल. तुम्ही शांत व्हा. मी शांत बसू शकत नाही संयोगिता. मी त्या हरामखोराला सोडणार नाही आता. नाही, तुम्ही असं काही करणार नाही. तुम्ही आधी घरात चला. तुम्ही आधी घरात चला. संयोगिता माझं प्लीज, ऐका. तुम्ही ऐका. मला सोड, माझं मला जाऊ दे. ऐका ना, माझं मला ऐका. सोड, तुम्ही प्लीज संयोगिता, आज जा. सचिन दार उघडा. सचिन दार उघडा. सचिन जाऊ नका. सचिन माझं ऐका ना. जाऊ नका. पाठीची फाईल आहे. हर्षदा, इकडे काय बसलीस ग अशी? नाही, काही नाही. आधी कुठे? तो इन्शुरन्स ऑफिसमध्ये गेलाय. त्या ट्रकच्या इन्शुरन्सच्या संदर्भात काहीतरी प्रॉब्लेम आलाय म्हणून. म्हणजे अगं, आम्ही दाजींना घेऊन गेलो होतो तिथे. त्यांना आम्ही ती ॲक्सिडेंटची जागा आणि तो ट्रक दाखवला. त्यांना जरा एक वेगळीच शंका आली आहे. काय? म्हणजे दाजींना तो ॲक्सिडेंट नॉर्मल नाही वाटत आहे. म्हणजे तो अपघात नसून घातपात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. घातपात? त्या इन्शुरन्स ऑफिसचंही हेच म्हणणं आहे. आधी त्यांच्याशीच बोलायला गेलाय. कळत नाही, मलाही जरा टेन्शन यायला लागलंय आता. मी आलेच जरा. ॲक्सिडेंटचं काम तर तू एकदम व्यवस्थित पार पाडलंस आणि या कामाचे तुला उत्तम पैसेही मिळतील. आणखी काही लागलं तर मी तुला पुन्हा फोन करीनच. हॅलो. हॅलो आई, नेहा बोलते. हां, बोल ग. कशी आहेस? मी एकदम मजेत आहे. नेहा, तुला तिथे काही त्रास नाही आहे ना बाळा? नाही, अजिबात नाही. खरं तर अगदी आपल्या घरी आल्यासारखं वाटतं आई. अगदी 2-4 दिवसात बाबांनी सगळी जबाबदारी दिली आहे माझ्यावर. त्यांचा खूप विश्वास आहे ग माझ्यावर. हो, मग त्या विश्वासाला तू खरी उतर. सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाड नेहा. एकतर त्या घरात तुझ्याशिवाय कोणी बाई माणूस नाहीये. सगळं तुलाच सांभाळावं लागणार आहे. नीट आपुलकीनी काळजीनी वाग सगळ्यांशी. आणि हो, कुणी काही बोललं रागावलं तर उलट उत्तर देऊ नकोस. मोठ्यांचा मान म्हणून सगळं मुकाट्याने ऐकून घ्यायचं. कळलं? आई, अगं हे सगळं कळतं मला. तरीही सांगून ठेवते, तुझं काही सांगता येत नाही. कधी तुझ्यातली इन्स्पेक्टर जागी होईल आणि तू कोणावर राग काढशील. आई प्लीज. बघ बाई, मी आपल्या सूचना द्यायचं काम केलं. आता पाळायच्या की नाही ते तुझं तू ठरव. बरं, ते माझं मी बघते. मला सांग, काका कसे आहेत? त्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय नेहा. म्हणजे? घर सोडून जात आहेत ते. कुठे? त्यांना गावोगावी जाऊन साक्षरतेचा प्रसार करायचा आहे म्हणे. लोकांना शिकवायचं आहे. पुढलं सगळं आयुष्य ज्ञानदानासाठी समर्पित करायचं आहे म्हणे.
आई अगं हे कधी ना कधी होणारच होतं. आपण नाही थांबवू शकत त्यांना. खरं तर आजपर्यंत त्यांचा सहवास, त्यांचं ज्ञान हे सगळं आपल्या कुटुंबाला मिळालं आणि आता यापुढे सगळ्या जगाला मिळणार आहे. खरंच आई, मला ना खूप अभिमान वाटतो त्यांचा. पण नेहा, ते ते एकटे कुठे जातील ग? काय करतील? आई अगं, अशा माणसांच्या मागे देव सदैव असतो. त्यांना कशाचीही पर्वा नसते. त्यांचं ध्येय यातच त्यांचा खरा आनंद असतो. मी काय म्हणते, निदान तू तरी एकदा समजावून सांग त्यांना. आई, मी त्यांना समजून घेईन इतकी सुद्धा पात्रता नाही आहे माझ्यात. मी काय समजावून सांगेन आई त्यांना? आणि तुला सांगू, तू सुद्धा त्यांना काहीही बोलू नकोस. त्यांना त्यांच्या मनासारखं करू दे. बर, तू तुझ्या मनाप्रमाणे केलंस. तुझ्या बाबांनी त्यांच्या मनाप्रमाणे केलं. तुझे काकाही त्याच मार्गावर आहेत. इथे प्रत्येक जण स्वतःच्या मनाप्रमाणे वागतो. फक्त मला ते जमत नाही. जाऊ दे. बरं, तू पण काळजी घे स्वतःची. बर. आणि हो, काकांशी एकदा बोलेन मी. ठीक आहे, ठेवते. साहेब आहेत का? नाही आहेत. कुठे गेलेत? माहित नाही. कधी येतील? आवाज तेही माहित नाही. अरे नमस्कार मॅडम. नमस्कार. सरांनी फाईल घ्यायला पाठवलंय. हो हो, यांचा फोन आला होता. तुम्ही चहा घेणार की कॉफी? नाही, काही नको. सरांनी अर्जंट फाईल मागवली आहे. तुम्ही फाईल द्या, मी लगेच निघतो. बरं बरं, मी काढूनच ठेवली. फाईल मी काय झालं मॅडम? अहो मी फाईल इथे काढून ठेवली होती. मी तुम्ही येणार म्हणून, तुम्हाला द्यायची म्हणून मी इथे फाईल काढून ठेवली होती. नक्की इथेच ठेवली होती का? हो, मला आठवत आहे मी कपाटातून फाईल काढली आणि इथे आणून ठेवली तुम्हाला द्यायची म्हणून. आणि इथे नाहीच आहे फाईल. मग आतमध्ये असेल. नाही हो, आतमध्ये काय, मी कपाट आतमध्ये असेल. मी बघून येते ना मी. ठेवली होती इथे, मी ठेवणार होते पण बाहेर नेली. इथे कशी असेल? मी ठेवली होती.
मी ठेवली होती. हा आत नाहीये फाईल. सगळीकडे बघितलं, कपाटात, सगळीकडे. इथे मी काढून ठेवली होती आणि नाहीच आहे फाईल. मॅडम अशी कशी गायब होईल? बरं कुणी आलं होतं का इकडे? कुणी आलं होतं का इकडे? नाही, इथे कुणीच कुणीच नव्हतं इथे. कुठे कुठे गेली असेल फाईल? हॅलो, आदित्य, संयोगिता बोलतेय. हां बोल ग. काय काय झालंय? झालं नाही अजून, पण होईल कदाचित. काय होईल? अनर्थ. अरे सचिन महेंद्रच्या घरी गेलेत. मला मला खूप काळजी वाटते आदित्य. ते गेले तेव्हा खूप चिडले होते. रागाच्या भरात त्यांच्या हातून काही झालं. पण तू जाऊ का दिलंस त्यांना? अरे मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी 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 पोचतो तिकडे. नाही नाही नाही, तू इथे नको येऊस. तू इथे येण्यापेक्षा तू महेंद्रच्या घरी जा. तिथे काही बोलता चालता झालं तर. अगं पण मला त्यांचा ऍड्रेस माहित नाहीये. मी सांगते ना पत्ता. बरं सांग. कळलाय पत्ता? हां ओके. जाशील ना रे व्यवस्थित? तिथे जाऊन ताबडतोब फोन कर मला. हो हो, मी 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 जातो. तू टेन्शन घेऊ नकोस. मी येतो तिकडे परत. लगेच निघ. हां ओके, बाय. हो, मी इथेच ठेवली होती हो फाईल. कुठे गेली असेल? मॅडम तुम्ही नक्की फाईल इथे ठेवली होती? नाही, सर म्हणत होते की कपाटात ती फाईल. हा नाही बरोबर आहे, म्हणजे ती फाईल कपाटात होती. पण हो, त्यांचा मला फोन आला ना की तुम्ही येणार आहात फाईल घ्यायला, म्हणून मग मी ती कपाटातनं काढली. आणि मला आठवत आहे, मी ती इथे फोनपाशी आणून ठेवली आणि आता ती नाहीच आहे. म्हणजे मला काही कळतच नाही की मी काय केलं. मॅडम तुम्ही नीट शोधलीत का फाईल ती आतमध्ये? हो, मी व्यवस्थित शोधली हो फाईल. कुठे गेली आहे ती फाईल? काय झालं वहिनी? काय शोधतेस तू? हर्षदा, अगं यांचा मला फोन आला. एक ती काय इम्पॉर्टंट फाईल मी ती आष्टीची काढली कपाटातनं आणि इथे फोनजवळ इथे मी ठेवली ग मगाशी, आणि आता नाहीये, गायब झाली. वहिनी तू शांत हो. म्हणजे मलाही नीटसं आठवत नाही, पण तू काहीतरी आणून ठेवलंस ना इथे. इथे ग मी बघितलं नाही, पण ती फाईलच असावी बहुतेक. मग हो ना बघ, हिला आठवत आहे तू इथे बसली होतीस. मी इथे आणून ठेवली ग फाईल. फोनच्या जवळ. आता नाहीच आहे ती. हो, मग आता मी सरांना काय उत्तर देणार? अरे देवा. हर्षदा, अगं ती फाईल अशी अचानक गायब कशी होईल ग? नाही, मी तुला सांगू, नाही नाही नाही, माझा ना माझ्या स्मरणशक्तीवरचा विश्वासच उठत चाललाय. हां सर. उदापुरे, कुठे आहात तुम्ही? तुमच्याच घरी सर. तुम्हाला मी अर्जंटली ती फाईल आणायला सांगितली होती. तुम्ही काय तिथे चहा पोहे खात बसलाय? नाही सर, चहा पोहे नाही सर. मग काय गप्पा मारताय? नाही सर, आम्ही मगापासून सगळे फाईल शोधतोय, पण फाईल सापडत नाहीये. काय? हो सर. असावरी आहे तिथे? हो आहेत. तिला फोन द्या. येस सर. मॅडम, सरांचा फोन. हर्षदा, हॅलो. असावरी काय चाललंय? मी तुला कपाटातली फाईल काढून ठेवायला सांगितली होती ना? हो, मी काढून ठेवली होती, शपथ येते. मग कुठे गेली ती? नाही, मला मी ती फोन पाशी काढून ठेवली ती फाईल. ती आता नाहीये हो इकडे. असावरी, दिस इज टू मच.
दिस इज टू मच. अति झालं तुझं, अति झालंय. मी तुला सांगितलं होतं कपाटातली महत्वाची फाईल काढून ठेव, उदापुरी येतील त्यांना दे. तुला माहिती आहे ती फाईल किती महत्वाची होती ते. आपल्या आष्टीच्या जमिनीचे सगळे पेपर्स होते त्यात. आता तुझ्या मूर्खपणामुळे तू ती हरवलीस. तुला कळतंय, तुला कळतंय माझं किती मोठं नुकसान होणार आहे ते. दिस इज टू मच असं. तुला ना, तुला वेड लागलाय, वेड वेड लागलाय तुला. वहिनी नाही वहिनी काय करू